यानंतर टॉप 9 मुंबई आणि पुण्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमधील बेलासेस उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला होणार। मुंबईमधल्या ताडदेव नागपाडा मुंबई सेंट्रल दरम्यानचा महत्त्वाचा दुवा असणारा हा ब्रिज मुंबईमधील हवा प्रदूषणाचे मागील 7 वर्षांमधील सर्व विक्रम मोडेल। गेल्या 7 वर्षांमध्ये सर्वात उच्चांकी पातळीवर वायू प्रदूषण पोहोचलं। काल मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स 344 वर पोहोचलं। फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी गायब, मात्र तापमानामध्ये मोठी वाढ। मुंबईमध्ये शनिवारी 36.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानाचे उच्चांक नोंदवले जाण्याचा अंदाज। मुंबईमध्ये पंपिंग स्टेशनमुळे रेल्वे रूळ पाण्याखाली जाणार नाही। कुर्ला सीएसटी रोड, माहीम कॉजवे आणि वाकुला नदीजवळ पंपिंग स्टेशन उभारणीला सुरुवात। पावसाळ्यामध्ये कुर्ला शिव रेल्वे या स्थानकांदरम्यान रुळांवरती पाणी भरणार नाही अशी माहिती। म्हाडाने मुंबईमधील 84 दुकानांचा लिलाव केला, त्यातील केवळ 35 दुकानांची विक्री झाली। बिंबिसार नगर या ठिकाणच्या दुकानांकडे स्थानिकांनी सपशेल पाठ फिरवली। 17 पैकी एकाही दुकानाची विक्री झालेली नाही। पुण्याच्या कोंढव्यामध्ये रमजान निमित्त वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल। दररोज सायंकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत वाहतूक व्यवस्थेत बदल। रमजान महिना संपेपर्यंत हे सर्व बदल असणार लागू। पुण्यात बुलेटच्या आवाजाला पोलिसांचा लगाम। दिवसभरात 348 सायलेन्सर जप्त, लाखोंचा दंड वसूल। वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर काढून टाकत वाहतूक पोलिसांकडून 148 वाहनं करण्यात आली जप्त। पुणे शहरातील रस्ते नागरिकांसाठी असुरक्षित। गेल्या वर्षभरात 103 पादचाऱ्यांचा मृत्यू। सार्वजनिक आरोग्य आणि शहरी नियोजनाचा प्रश्न पडला गंभीर।